मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तब्बल 115 दिवस उलटत आहेत. मात्र यात केवळ 8 आरोपींना अटक आहे, तर कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा अद्याप फरारच आहे. माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. 115 दिवस उलटतात. आज पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी झाल्या, जे काही सगळ्या महाराष्ट्राला या बीडचं कळलं, आता असं देखील कानावर येतं आहे की म्हणजे हे ठराविक लोक आहेत. तर हे ठराविकच लोक आहेत, परंतु हे ठराविक लोक न राहता ह्यांची जी व्याप्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे. कारण या तपासादरम्यान किंवा या सगळ्या पोलीस यंत्रणेनं, CIDने, SITने हे आमच्या निदर्शनात देखील आलेलं आहे सगळ्या गोष्टी, की खूप मोठी व्याप्ती ह्यांची होती. जरी कोणी म्हणत असेल की खूप कमी प्रमाणात ह्यांचं गुन्हेगारी प्रमाण होतं, परंतु प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक एरियात या लोकांनी अशा पद्धतीनं गुन्हेगारी चालू ठेवली होती. या सगळ्या गुन्हेगारांना ज्यावेळेस कायदा कळेल, ज्यावेळेस शिक्षा होईल, त्यावेळेसच कुठंतरी हे बंद होईल. आणि आपल्याला जे आलेले अनुभव आहेत, जर पोलीस यंत्रणेनं जिथल्या तिथं गुन्हेगारी थांबवली, जिथल्या तिथं केसेस घेतल्या खऱ्या आणि कारवाई केली, तर पुढच्या अनेक गोष्टी टळल्या असत्या. जसं की आपली जर या गावातील अशोक सोनवणे याची ॲट्रॉसिटीची केस घेतली असती, त्याला अमानुषपणे मारलेलं होतं, CCTVमध्ये आहे ते सगळं, तर पुढची घटना घडली नसती. परंतु तसं झालं नाही आणि आमच्या भावाची हत्या झाली. आज ज्या या खडतळ प्रवासातून जे आमचं कुटुंब जात आहे किंवा या गावानं जो संघर्ष केला, जे 20-25 तास एक आंदोलनाच्या मार्फत किंवा उपोषणासारखं तिथं जे बसून राहिले सगळे लोक, सगळ्या जाती धर्मातील, आणि या जे सिस्टीम आहे, सिस्टीमला तुम्ही जवळून बघितलं आहे. जर मनोजदादा बसत नव्हते इथं येऊन किंवा FIR होत नव्हता, तर हे खऱ्या अर्थानं प्रकरण काय आहे हे म्हणजे कुणापर्यंतच पोचलं नसतं आणि हे कुठंतरी मॅनेज झालं असतं. ह्या सगळ्या यंत्रणा यांना हातचं भावलं वाटायच्या. हे जे तुमच्या माध्यमातून जो मीडिया आहे, त्या मीडियाला कुठंतरी त्यांनी दाबण्याचा देखील प्रयत्न आम्ही बघत होतो की करण्यात येत होता. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यांनी इमानीत बारे इथपर्यंत येण्याचा जो आमचा प्रवास आहे, तो खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्या लोकांनी इथपर्यंत आणलेला आहे. 4 महिने होत आहेत. आज 115वा दिवस आहे. या सगळ्या एवढ्या दिवसामध्ये पोलिसांची काय नेमकी भूमिका राहिली? पोलिसांचं काम कसं राहिलं? CID, SIT आणि पोलीस यंत्रणा आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेब, ज्यांना आम्ही 7 जानेवारीला भेटायला गेलतो, त्यांनी जे शब्द दिलेले आहेत की आरोपी शेवटचा फासावर जाईपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. तर हे 8 जे आरोपी आहेत, 8-9, ते शेवटचे आरोपी नाहीत. हे मुख्य आरोपीच्या भूमिकेत आहेत. परंतु जे सह आरोपी होणार आहेत, जे मुख्य आरोपीच्या आड काम करतायत, जे आत्ता देखील त्यांचं तशीच भूमिका आहे की आरोपीला समर्थन देणे, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणे, फरार करणे, यांच्यावर देखील चांगल्या पद्धतीची कारवाई, जरी ह्याच्यात नसेल तरी वेगळी कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि ही आम्ही त्याची मागणी देखील वारंवार करत आहेत आणि तशी झाली पाहिजे. कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. SIT असेल, CID असेल, यांचं हे अपयश म्हणायचं. आज जे राज्याचे गृहराज्यमंत्री जे येणार आहेत, योगेशजी कदम साहेब, त्यांना हे खरं तर उत्तर डिपार्टमेंट देईल या गोष्टीचं की कृष्णा आंधळे का फरार आहे, कृष्णा आंधळे का जेरबंद होत नाही. कारण आपण त्याला जेरबंद करा म्हणून आंदोलनं केले, उपोषणं केले, परंतु तो आता अद्यापपर्यंत पोलिसाच्या ताब्यात आलेला नाही. तर याचं उत्तर जी काही इथली पार्श्वभूमी आहे, पहिली ह्या 4 महिन्याच्या अगोदरची जी पोलीस यंत्रणा होती की ज्या कृष्णा आंधळेला गाडीवर सोबत घेऊन फिरायची, ऑफिसमध्ये बसायचे, एका पक्षाच्या ऑफिसमध्ये विष्णू चाटे नावाचा जो आरोपी आहे, त्या आरोपीच्या कार्यालयामध्ये हा कृष्णा आंधळे सर्रास असायचा. तर याचे उत्तर डिपार्टमेंट गृहराज्यमंत्री यांना देईन, आम्ही त्यांच्याकडून विचारून घेऊ. सर्व जर प्रकरण जर बघितलं आतापर्यंत की अनेक प्रकरणं तुमच्या भावाच्या हत्येनंतर उघडकीस आले. या आधीची ही प्रकरणं असतील, हे कुठंतरी पोलिसांनी त्या काळामध्ये 4 महिन्यापूर्वी जर दखल घेतली असती तर कदाचित हे प्रकरणं आणखीन
प्रखर्षानं पुढे आले असते? माझा मुख्य प्रश्न वारंवार मी म्हणतोय की पहिल्या 8 दिवसातला तपास काय झाला तो आम्हाला कळवा. विविध बाहेरच्या राज्यामधून आरोपीला पकडून घेऊन आले इकडं सगळे, परंतु हा आरोपी इथं गुन्हा करून इथंच सापडला नाही आणि त्याला का शोधलं नाही, हे खूप मोठं कोड आहे मला पडलेलं. कारण का त्याच्यानंतर खूप प्रकरणं झाली जिल्ह्यामध्ये आपल्या. सगळे आरोपी जेरबंद झाले. सगळे आरोपी बाहेरच्या राज्यातून त्यांना पकडून आणण्यात आलं किंवा त्यांना जेरबंद करण्यात आलं. त्यांच्या काही जे काही न्यायालयीन त्यांची जी प्रक्रिया आहे ती चालू झाली, परंतु हा आरोपी शोधत नाही. मग हा आरोपी शोधत नाही याचं कारण काय आहे किंवा ह्याला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे आणि आम्ही त्याचं उत्तर नक्कीच जे आज योगेशजी कदम साहेब येणार आहेत त्यांना विचारू. निव्वळ संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात आवाज उठवला म्हणून माझ्या जीवाला धोका आहे, विष्णुई समाज माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, माझ्या खुनाचा कट रचण्यात आला, असा जो आरोप आहे तो सुरेश धसांनी केला होता. मला यावर एक सामाजिक उत्तर द्यायचं आहे. ज्या लोकांनी काहीतरी काउंटर म्हणून मोर्चा काढला गेला शिरूरमध्ये, त्या लोकांनी शिरूरमध्येच असलेलं तागडगाव येथील जे काही वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प आहे तिथं सिद्धार्थ सोनवणे आणि सृष्टीताई सोनवणे, आम्ही वारंवार जातो, आमचे खूप सलोख्याचे संबंध आहेत. ते मला भेटण्यासाठी दोघंही इथं स्टँडपर्यंत आले, पण त्यांची हिंमत नाही झाली की माझ्या पुढं कसं यायचं, म्हणजे किती दुःखाच्या वेदना आहेत. मला 2 वेळेस येऊन ते परत गेले, परंतु माझी भेट नाही घेतली. परंतु त्या दिवशी मला फोन आला होता की आम्ही धनुदादा आम्ही 2 वेळेस आलो, परंतु आम्हाला एक दुर्दैव असं वाटतंय की खोक्या भोसले, नाव मला घ्यायची गरज नाही किंवा काही नाही, किंवा ते काय वन्यजीव जे आहेत त्यांना मारण्यात आलं हे त्यांचे आरोप आहेत. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, मला माझ्या प्रकरणाशिवाय दुसरं कुठलंही ह्याच्यामध्ये आणायचं नाही. परंतु मला एक वाईट काय वाटलं की तिथंच हा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाकडे कोणी ते मोर्चा काढणारे लोक कधीही गेले नाहीत. तिथं एक दुखापतग्रस्त अपघातग्रस्त काही पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, जखमी आहेत, त्यावर उपचार करण्यासाठी मला आठवतं 4 वर्षापूर्वी मी 1 वर्ष जेवढं मेडिसिन लागेल 1 वर्षाचं तेवढं मी घेऊन गेलो होतो. आम्ही तिथं वाढदिवस केलेले आहेत, आम्ही तिथं वारंवार भेटी देतो, सलोख्याचे संबंध आहेत आमचे. तिथं याच्यातलं कुणीच गेलं नाही, परंतु ह्यांचं जे काही प्रेम जागृत झालं आहे काहीतरी काउंटर करावं म्हणून, तर ते अतिशय म्हणजे हास्यास्पद वाटलं मला. कारण का त्यांच्या शेजारीच ते प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाकडे कधी हे गेलेले दिसले नाहीत. जायला पाहिजे तिथं, त्यांना काय कमी जास्त आहे ते बघितलं पाहिजे, परंतु तसं काही झालेलं नाही. म्हणून मला काय त्या विषयावर जास्त बोलायचं नाही. मात्र सुरेश धसांनी जे आरोप केलं त्याकडे कसं बघता तुम्ही? हे खरं होऊ शकतं? सुरेश धसांचे आरोप जे आहेत, माझा कट रचला, माझा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जे काही अनुभव आलेले असतील जे ते खरे असू शकतात. कारण का ते असं काही बोलताना हे गांभीर्यपूर्वकच बोलले असतील. त्यांना माझ्याशी काही शेअरिंग झाली नाही त्या गोष्टीची, म्हणून मी काही एवढं खात्रीनं सांगू शकत नाही, परंतु त्यांना तसे काही अनुभव आले असतील म्हणून त्यांनी ते तसं बोलले असतील. एप्रिल महिना आल्यानंतर संतोष देशमुख आणि तुम्ही एकत्रित फिरायचे एक व्हिडिओ पण आम्ही पाहिला होता गतवर्षीचा. एक बहरलेलं कुटुंब वगैरे राहायचं, नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायचे. आज भाऊ इथं नाही आहे, कसं बघ? सगळं अंधकारमय आयुष्य झालेलं आहे. सगळे लोक येत आहेत, लोकप्रतिनिधी येत आहेत, जे काही आमच्या सगळ्यांसोबत हितसंबंध होते ते लोक येत आहेत, सगळ्या गोष्टी आम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जे आमची मुख्य गोष्ट होती, जे आमच्या कुटुंबाचं सर्वस्व होतं, आमचा भाऊ, तो आज कुठंच नाही आणि खूप वेदना होत आहेत. घराकडं लक्ष गेलं की अंगावर काटा येतो आणि त्या आठवणी येतात सगळ्या. आणि एक 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 व्हिडिओ, अजून खूप काही जे काम केलेलं आहे 15 वर्षामध्ये, ते खूप काही प्रसारमाध्यमाकडं आम्ही अजून दिलेलं नाही आहे. कारण आम्ही ज्या लढाईत आहेत तिथं आमची मानसिकता नाही, परंतु इतकं प्रामाणिक काम. आत्ता एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये आपले जिल्हा परिषदचे CO रिटायर आहेत ते ननावरे साहेब, एक SDM आहेत झाडके साहेब, आणि एक तहसीलदार आहेत आपले दुलाजी मेंढके साहेब, आणि एक ग्रामविकास अधिकारी आहेत. ते आमच्या दोघांविषयी जे काय बोलत आहेत त्याचा संवाद तुम्ही ऐकला असेल की ते काय म्हणतायत. रामलक्ष्मणाची जोडी होती. हे बघा, काम चांगलं करत होतो आम्ही. कोण होतो हे माहीत नाही, फक्त आम्हाला हे माहीत होतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि त्या भावनेतून आम्ही काम करायचो. अशा अनेक आठवणी आहेत आणि त्याच्यातून जाताना आज आम्ही पोरके झालेलो आहोत आणि आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याचा.
नक्कीच राम लक्ष्मणाची ही जोडी होती, मात्र आता राम इथं राहिलेला नाही. रामाचा निर्घुणपणे खून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब जे आहे ते अंधकारमय जीवनात जीवन जगतोय. आस एवढीच आहे, ज्यांनी या घटनेमध्ये सहभाग नोंदवला, निर्घुण हत्या केली, अशा लोकांना केवळ आणि केवळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे आता जड अंतकरणाने कंठ दाटून करताना धनंजय देशमुख पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन तुषारसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.